नमस्कार. उन्हाळा सुरू झालेला आहे आणि सतत काहीतरी थंडगार खावंसं वाटतं. तर आज आपण अशीच मस्त गारेगार मँगो मस्तानी पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी हे 2 पिकलेले रसरशीत हापूस आंबे घेतलेले आहेत. स्वच्छ धुतलेले आहेत आणि त्याच्या साली काढून एका आंब्याचे असे मोठे तुकडे केलेले आहेत आणि एका आंब्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. एका मिक्सर जारमध्ये जे आपण मोठे तुकडे घेतले होते ते घातलेले आहेत. साधारण अर्धी वाटी इतकं फ्रेश क्रीम घातलेलं आहे. इथे मी हे बाजारातलं फ्रेश क्रीम वापरलेलं आहे. हे पहा, साधारण 4 मोठे चमचे म्हणजे अर्धी वाटी इतकं फ्रेश क्रीम घातलेलं आहे. आणि इथे 2 चमचे साखर घातलेली आहे. आंबा जितका आंबट असेल त्यानुसार आपल्याला साखर घालायची आहे. साधारण 1 कप इतकं गरम करून थंड केलेलं दूध मी ह्यामध्ये घातलेलं आहे. दूध सुरुवातीला जास्त घालायचं नाही. इथे आपण आंब्याचा रस करत नाही आहोत, आपल्याला स्मूदी करून घ्यायची आहे. मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि हे पहा, मस्त अशी आपली स्मूदी तयार झालेली आहे. इतपत याची कन्सिस्टन्सी असायला हवी. रंग पहा किती मस्त सुरेख आलेला आहे. आता आपण मस्तानी बनवूया. इथे मी एक ग्लास घेतलेला आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला हे आंब्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. थोडेसे घालायचे सुरुवातीला. त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा व्हॅनिला आईस्क्रीम घातलेला आहे. तुम्ही इथे मँगो आईस्क्रीमसुद्धा वापरू शकता. आणि नंतर आपल्याला आपण जी प्युरी करून घेतली होती, स्मूदी करून घेतली होती, ती ह्यामध्ये घालायची आहे. आपल्याला पाऊण ग्लासच आपल्याला भरून घ्यायचा आहे, म्हणजे 3/4 पूर्ण ग्लास भरायचा नाही. त्यानंतर इथे मी साधारण 2 मोठे चमचे इतकं परत व्हॅनिला आईस्क्रीम घातलेलं आहे आणि नंतर त्यावर परत ह्या बारीक कापलेल्या आंब्याच्या फोडी घातलेल्या आहेत. मस्त अशी आपली ही मँगो मस्तानी तयार झालेली आहे. यामध्ये तुम्ही आवडीनुसार टूटी फ्रुटीसुद्धा घालू शकता. इथे मी बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत गार्निशिंगसाठी आणि मस्त अशी आपली गारेगार मँगो मस्तानी तयार झालेली आहे. खूप मस्त, अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि चवीला तर खूप भारी लागते. तर नक्की अशा प्रकारे करून पहा. आणि कशी वाटली आजची रेसिपी? आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.